पाकिस्तान सैन्यात एक भारतीय गुप्तहेर मेजर रँकपर्यंत पोचला होता. जाणून घेऊया आपल्या गुप्तहेराची गोष्ट. हा तरुण राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये 1952 मध्ये जन्मला. लहानपणापासूनच त्याला नाटक आणि थिएटरची आवड होती. त्याच्या अभिनय कौशल्यानं सर्वांना प्रभावित केले. पण कुणाला माहीत होते की हेच कौशल्य एके दिवशी देशाच्या सुरक्षेचा आधार बनेल. तो पंजाबी भाषेत इतका निपुण होता की त्याला स्थानिक व्यक्ती समजणे सोपे होते. वयाच्या 23व्या वर्षी भारताच्या गुप्तचर संस्थेनं त्याला निवडले आणि त्याचे आयुष्य कायमचे बदलले. 1973 मध्ये त्यानं भारताच्या गुप्तचर संस्थेत प्रवेश केला. पुढील 2 वर्ष त्यानं दिल्लीत कठोर प्रशिक्षण घेतलं. त्यानं उर्दू भाषा शिकली, तिथल्या संस्कृतीचा अभ्यास केला. त्याला गुप्त संदेश पाठवण्याचे तंत्र शिकवले गेले, जसे की अदृश्यशाही आणि कोडेड संदेशाचा वापर. त्याची भारतीय ओळख पूर्णपणे नष्ट करण्यात आली आणि त्याला एक नवीन नाव आणि नागरिकत्व देण्यात आलं. आता तो एका नव्या देशाचा नागरिक होता, पण त्याचे हृदय भारतासाठी धडकत होतं. 1975 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी तो शत्रूच्या देशात पोचला. त्यानं थेट तिथे जाण्याऐवजी दुबई आणि अबुधाबी मार्गे प्रवास केला, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. तिथे गेल्यावर त्यानं कराची विद्यापीठात प्रवेश घेतला, कायद्याची पदवी मिळवली. तो स्थानिक समाजात इतका मिसळला की कोणालाही त्याच्यावर शंका आली नाही. त्यानं स्वतःला एक विश्वासार्ह व्यक्ती म्हणून प्रस्थापित केले. 1978 मध्ये त्यानं एक धाडसी पाऊल उचलले. त्यानं शत्रूच्या सैन्यात प्रवेश केला. त्याच्या बुद्धिमत्तेमुळे त्याला त्वरित कमिशन ऑफिसर बनवले गेले. काही वर्षातच तो मेजर पदापर्यंत पोचला. सैन्याच्या लेखासेवेत काम करताना त्याला सैन्याच्या गतिविधी, शस्त्रास्त्रांच्या हालचाली आणि भारताविरुद्धच्या योजनांची माहिती मिळत होती. ही माहिती तो गुप्तपणे भारताला पाठवत होता. 1979 ते 1983 या काळात त्यानं भारतासाठी अतिशय महत्त्वाची माहिती पुरवली. शत्रूच्या सैन्याच्या गुप्त योजना, युद्धसामग्रीच्या हालचाली आणि भारताविरुद्ध कारवायांचे कट याची माहिती त्यानं पाठवली. त्याच्या या माहितीमुळे भारतानं अनेक हल्ल्यांचे कट उधळले आणि 20,000 सैनिकांचे प्राण वाचवले. 1983 मध्ये एक दुःखद घटना घडली. भारतानं दुसऱ्या गुप्तहेराला त्याला भेटण्यासाठी पाठवले, पण तो गुप्तहेर सीमेवर पकडला गेला. चौकशी दरम्यान त्यानं त्या तरुणाचे नाव उघड केले. त्याला सियालकोट